हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के.पी. फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे कॉमन टाईप्स ऑफ अँटी इमेटिक एजंट्स. प्रिव्हियसली आपण ड्रग्ज ॲक्टिंग ऑन GIT एजंट्स हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. यामध्ये आपण अँटी अल्सर एजंट्स अँड अँटी इमेटिक एजंट्स हे दोन टॉपिक आपण स्टार्ट केले होते. तर GIT मधला हा जो अँटी अल्सर एजंट्स आहे हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. जर यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता. आणि प्रिव्हियसली आपण अँटी इमेटिक एजंट्स हा टॉपिक स्टार्ट केला होता. यामध्ये आपण अँटी इमेटिक एजंटची डेफिनेशन, ॲडव्हान्टेजेस अँड क्लासिफिकेशन्स ऑफ अँटी इमेटिक एजंट्स हे टॉपिक कव्हर केले होते. डिफाईनमध्ये आपण बघितलं होतं की जे इमेटिक्स आहे, इमेटिक इट मीन्स इमेसिस, और यालाच काय म्हटलं जातं तर ओमेटिंग, और अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट. टू प्रिव्हेंट इमेसिस और टू प्रिव्हेंट ओमेटिंग इज ऑल्सो नोन ॲज अँटी इमेटिक एजंट्स. आणि क्लासिफिकेशनसुद्धा आपण डिस्कस केलं होतं. क्लासिफिकेशन्समध्ये आपण 4 सब क्लासमध्ये क्लासिफिकेशन्स बघितलं होतं अँटीमेटिक एजंटचं. जर त्या क्लासिफिकेशन्समध्ये किंवा डेफिनेशन्समध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता. आणि आज आपल्याला डिस्कस करायचं आहे अँटी इमेटिक एजंट्समधला नेक्स्ट टॉपिक, कॉमन टाईप्स ऑफ अँटी इमेटिक एजंट. कॉमन टाईप्स ऑफ अँटी इमेटिक एजंट्स. तर कॉमन टाईप्समध्ये 3 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे अँटीहिस्टामाइन, देन आहे सेराटोनिन, रिसेप्टार अँटागॉनिस्ट, अँड थर्ड वन आहे डोपामाइन रिसेप्टार अँटागॉनिस्ट. अँटीहिस्टामाइन जो आहे, अँटीहिस्टामाइन हा आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलेला आहे. हिस्टामाइन इट मीन्स जे की ॲलर्जिक रिॲक्शन्स और नॉर्मल कफ, कोल्ड, फिवर ॲलर्जीमुळे जे ऑकर होतात इज ऑल्सो नोन ॲज हिस्टामाइन. अँड अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट हिस्टामाइन इज ऑल्सो नोन ॲज अँटीहिस्टामाइन एजंट. जो सेराटोनिन आहे आणि डोपामाइन आहे तर हे दोन्ही अमाइन्स आहेत. सेराटोनिन जो आहे तर तो इंडोलामाइन्स कंटेनिंग ड्रग आहे आणि डोपामाइन जो आहे तर तो कॅटेकोलामाइन कंटेनिंग ड्रग आहे. आणि अँटागॉनिस्ट इट मीन्स जे अपोजिट ॲक्शन्स आहेत तर ते शो करतात, जे ड्रग्ज आहेत तर ते अपोजिट ॲक्शन्स शो करतात, इज ऑल्सो नोन ॲज अँटागॉनिस्ट. तर वन बाय वन आपण हे जे कॉमन टाईप्स आहेत अँटी इमेटिक एजंटचे तर ते डिस्कस करणार आहोत. तर इथे आहेत. फर्स्ट आहे सेराटोनिन रिसेप्टार अँटागॉनिस्ट, सेकंड वन आहे अँटीहिस्टामाइन, थर्ड वन आहे डोपामाइन रिसेप्टार अँटागॉनिस्ट. आता यामध्ये हा जो फर्स्ट आहे सेराटोनिन रिसेप्टार अँटागॉनिस्ट, इथे आपण आता बघितलं तेच. जे सेराटोनिन आहेत, सेराटोनिन हा एक अमाइन्स आहे. अमाइन्समध्ये हा इंडोलामाइन्स आहे. रिसेप्टार्स म्हणजे लाईक साईट, अँड अँटागॉनिस्ट इट मीन्स to provide opposite actions is also known as antagonist, or to show opposite actions is also known as antagonist. जो फर्स्ट आहे सेरोटोनिन रिसेप्टर अँटागॉनिस्ट, यामध्ये आहे these medications blocks the actions of serotonin. अँटागॉनिस्ट असल्यामुळे काय तर अपोजिट ॲक्शन शो केलेली आहे सेरोटोनिनवरती. मग हे जे सेरोटोनिन रिसेप्टर अँटागॉनिस्ट आहेत तर ते हे एक मेडिकेशन्स आहे जे की ब्लॉक करणार जे सेरोटोनिनची ॲक्शन्स आहेत त्याला. As well as neurotransmitter plays the role in the control of emesis. Anti-emetic आहे, emetic it means emesis. मग सेरोटोनिन जो आहे तर तो कंट्रोल करणार इमेसिस अँड टू प्रिव्हेंट ॲक्टिवेशन्स ऑफ ओमेटिंग. यामध्ये एक्झाम्पल्स आहेत ऑन्डेनसेट्रॉन, डोलेसेट्रॉन अँड ग्रॅनिसेट्रॉन. नेक्स्ट वन आहे अँटीहिस्टामाइन एजंट्स. हिस्टामाइन इट मीन्स जे की ॲलर्जीमुळे जे डिसीज ऑकर होतात लाईक नॉर्मल कफ, कोल्ड, फिवर, फ्लू इज ऑल्सो नोन ॲज हिस्टामाइन. अँड अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट. सो टू प्रिव्हेंट हिस्टामाइन और हिस्टामाइन इज ऑल्सो नोन ॲज अँटीहिस्टामाइन एजंट्स. आता अँटीहिस्टामाइनचा रोल काय आहे? दे विल ब्लॉक्स द ॲक्शन्स ऑफ हिस्टामाइन इज ऑल्सो नोन ॲज अँटीहिस्टामाइन एजंट्स, और टू प्रिव्हेंट नॉशिया अँड ओमेटिंग. एक्झाम्पल्स आहेत डायफिनहायड्रामाइन,
प्रोमिथाझाईन्स, मेक्लोझाईन्स आणि हायड्रोक्झाईन्स. नेक्स्ट वन, लास्ट वन आहे डोपामाइन रिसेप्टर अँटागॉनिस्ट. आता इथे आपण बघितलं होतं, हा जो डोपामाइन आणि सेराटोनिन आहेत हे दोन्ही अमाइन्स आहेत. सेराटोनिन हा इंडोलामाइन्स आहे आणि डोपामाइन जो आहे तर तो कॅटेकोलामाइन्स आहे. सो डोपामाइन रिसेप्टर अँटागॉनिस्ट. अँटागॉनिस्ट इट मीन्स टू प्रोव्हाइड अपोजिट ॲक्शन्स ऑर दे विल ॲक्ट्स ॲज द अपोजिट ॲक्शन्स. सो अँटागॉनिस्ट असल्यामुळे काय होणार, हे जे मेडिसिन्स आहे तर ते ब्लॉक करणार डोपामाइनच्या ॲक्शन्सला. सो धीज ड्रग्स ब्लॉक द ॲक्शन्स ऑफ डोपामाइन इज ऑल्सो नोन ॲज डोपामाइन रिसेप्टर अँटागॉनिस्ट अँड इट इज ऑल्सो यूज टू प्रिव्हेंट ओमिटिंग अँड नोशिया. एक्झाम्पल्स आहेत हॅलोपेरिडॉल अँड मेटोक्लोप्रोमाइड. हॅलोपेरिडॉल, मेटोक्लोप्रोमाइड जे आहेत तर ते CNS ॲक्टिंग ड्रग्ज आहेत, हे आपण डिस्कस केलेले आहेत. जर कॉमन टाईप्स ऑफ अँटीमेटिक एजंट्समध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.